ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण प्रभूचे पुनरुत्थान पास्काचा किंवा ईस्टरचा सण साजरा करीत असताना मी आपल्या सर्वांना या सणाच्या शुभेच्छा देतो। हा ईस्टरचा सण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सर्वांना शांती, देवाचे प्रेम, कृपा यांच्या सर्वांचा आपल्याला अनुभव यावा अशा मी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो। माझ्या प्रिय मित्रांनो, पुनरुत्थानाचा हा जो सण आहे, प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर 3 दिवसानंतर उठला, हा आपल्या विश्वासाचा मध्यवर्ती म्हणजे एक सेंट्रल असा हा सण आहे। का पुनरुत्थान इतकं का महत्वाचं आहे? संत पौल करंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये म्हणतो की जर प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर उठला नसेल तर आपला विश्वास व्यर्थ आहे। संत पौल असे का म्हणतो आपला विश्वास व्यर्थ आहे? आपला विश्वास व्यर्थ आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जर उठला नसेल तर त्याने जे बोलले त्याला काही अर्थ नाही। आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा सण साजरा करीत असताना आपण चिंतन करूया की हा प्रभूचे जे पुनरुत्थान आहे, हा ईस्टरचा जो सण आहे, हा आपल्या जीवनाला कशा प्रकारे अर्थ देतो। पहिली गोष्ट म्हणजे हे पुनरुत्थानाचे जो हा सण आहे तो आपल्याला आपल्या स्वतःच्या पुनरुत्थानाची एक गॅरंटी आहे, एक हमी आहे की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर उठला, त्यानंतर जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, आपण आपले जीवन त्याने सांगितल्याप्रमाणे जर आपण जगलो, तर देव पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आयुष्यात जे केले ते माझ्या आणि तुमच्याही आयुष्यात घडेल। याचा अर्थ जेव्हा आपण मरू त्यानंतर आपणही तिसऱ्या दिवशी मरणानंतर उठू आणि देव पित्याच्या उजवीकडे बसू। आता ही गोष्ट म्हणजे आपल्या विश्वासाचा सार आहे, विश्वासाचा गाभा आहे। जर आपण नीट पाहिलं की कोणी आपल्या डोळ्यांनी पुनरुत्थान पाहिलं, तर आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचू की कोणीही आपल्या स्वतःच्या डोळ्याने प्रभू येशूला मरणानंतर उठताना पाहिलं नाही। त्यांनी पाहिलं कशा प्रकारे धोंडा फिरवला गेला होता, कशा प्रकारे ती कबर रिकामी होती, किंवा कशा प्रकारे त्यांनी पुनरुत्थित येशूला पाहिलं, परंतु प्रभू येशू कसा उठला ही गोष्ट मात्र कोणीही पाहिली नाही। आणि तीच गोष्ट इतकी महत्वाची आहे की त्यावरती आपला संपूर्ण विश्वास हा अवलंबून आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, पुनरुत्थानातील हा जो विश्वास आहे तो आपल्या जीवनाचे कलाटणी देतो, आपल्या जीवनाला अर्थ देतो। पुनरुत्थान म्हणजे आपल्या सर्व ज्या वेदना आहेत, दुःख आहेत, त्या पलीकडे एक जीवन आहे, एक आशा आहे। आणि म्हणून पुनरुत्थान किंवा ईस्टरचा सण आपल्या जीवनाला अर्थ देतो। आपण पाहतो की कधी कधी म्हणतात की मृत्यू हा शेवट आहे, मृत्यू पलीकडे काहीही नाही, परंतु पुनरुत्थान म्हणजे मृत्यू पलीकडे विजय आहे। जर तुमच्या आयुष्यामध्ये गुड फ्रायडे असेल तर तुमच्या आयुष्यात नक्की ती पुनरुत्थानाची पहाटही असेल। जर मृत्यू ही शेवट नाही, मृत्यू पलीकडे प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळविला आणि तो आम्हासाठी, माझ्या आणि तुमच्यासाठी मिळविला। पुनरुत्थानाचा हा सण जो आहे तो आपल्याला हर्ष करण्यासाठी, आनंद करण्यासाठी बोलावित आहे। कारण आपण पाहतो अनेक वेळेला ख्रिस्ती लोकांवरती अशा प्रकारे आरोप केला जातो, विशेषतः जे नास्तिक असतात, नास्तिक निश्चय म्हणत असत की हो ख्रिस्ती लोकांनो, जर तुमचा परमेश्वर हा मरणानंतर उठला असेल, पुनरुत्थित झालेला असेल, तर तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसायला हवा, तुमच्या जीवनामध्ये किती परिवर्तन दिसायला हवं। तुम्ही लोक म्हणजे अनेक वेळेला खूप दुःखामध्ये असता, तुमच्या चेहऱ्यावर पाहिल्यावरती असं वाटत नाही की तुमचा देव हा मरणातून उठलेला आहे, असं वाटते तुमचा देव अजून त्या कबरेमध्येच आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा जो सण आहे पुनरुत्थानाचा सण, ईस्टरचा सण, तो मला आणि तुम्हाला प्रभूमध्ये हर्ष करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। संत पौल म्हणत असत की हर्ष करा आणि प्रभूमध्ये सदोदित हर्ष करा, कारण आपल्याला माहिती आहे हे जीवन, इथलं या पृथ्वीवरील जीवन म्हणजे शेवट नाही। तर माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा हा पुनरुत्थानाचा सण साजरा करीत असताना देवाचे आभार मानूया की परमेश्वराने आपल्यासाठी, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी इतके महान कृत्य केले। पुनरुत्थानाचा हा जो सण आहे
हा म्हणजे सर्वात मोठा परमेश्वराने केलेला चमत्कार आहे. आणि हा सण म्हणजे सैतानाचा शेवट, सैतानाचा पराभूत करण्याची किमया आपल्या प्रभू येशूने आपल्या सर्वांसाठी केलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा सण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सुखा समाधानाचा जाऊन प्रभूमध्ये आशेचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया. आमेन.